नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती। आज आपण अस्तरचा कटोरी ब्लाऊज कसा स्टिच करायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी मी आधी कटोऱ्या असतात अस्तरच्या त्या एकासमोर एक ठेवून घेतल्या आणि त्याच्यावर आपला ब्लाऊज पीस असतो तो ठेवून घेतला आणि शिवून घेतले। व्यवस्थित आपल्याला शिवून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या पिसात घोळ येता कामा नये। बघा, हात आपला माझ्या तुम्ही हाताकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकताय की मी कशा पद्धतीने कटोरी शिवून घेत आहे। कधीही आपल्याला अस्तरचे ब्लाऊज ठेवताना आधी एक डावी आणि उजवी अशा दोन बाजूंना ठेवून घेऊनच अस्तरचा ब्लाऊज शिवायला घ्यायचा आहे, म्हणजे आपले दोन्ही भाग आहेत ते एका बाजूचे होत नाहीत। ते दोन्ही आपले सेपरेट, म्हणजे एक डावा भाग होतो आणि एक उजवा भाग होतो। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण अस्तरचा कटोरी ब्लाऊज कसा स्टिच करायचा ते सांगितलेले आहे आणि यामध्ये मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्सही देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। हे दोन भाग आता आपण स्टिच केलेले आहेत। अस्तरचा ब्लाऊज जॉईंट करताना आपल्याला घोळ कधीच येऊ द्यायचा नाही आहे। हे बघा, आता क्रॉसपट्ट्या मी जॉईंट करते। क्रॉसपट्ट्या जॉईंट करण्यासाठी मी जो आपला पुढचा भाग असतो त्या भागाला समोरासमोर ठेवून वरती आपले साडीचे जे कापड असते ब्लाऊज पिसाचे ते उलटे ठेवलेले आहे आणि उलटे ठेवून आपल्याला फक्त खालच्या साईडने टिप मारून घ्यायची आहे। नंतर त्याच्यावर दाब टिप मारून घेऊन नंतर आपल्याला ती पूर्ण शिवून घ्यायची आहे, म्हणजे आपली खालची जी बाजू असते ती फोल्ड होते आणि तेथून दोरे आपले निघत नाही, ती बाजू आपली आतल्या साईडने जाते। आपला पुढचा भाग जॉईंट झालेला आहे। आता मी आपला मागचा जो भाग असतो तो जॉईंट करते आहे। हाही आपल्याला जसाच्या तसा ठेवून घ्यायचा आहे। आपण उलटे सुलटेही करू शकतो, पण ही साडी पैठणी साडी होती ना, छान होती, त्याच्यामुळे त्यांनी सांगितले होते की मला खालून पट्टी हवी आणि पुढच्या मागच्या दोन्ही साईडला मला पायपिंग हवी आहे। त्यामुळे आपण हा जो मागचा भाग आहे तो आहे असाच जॉईंट केलेला आहे। अशा पद्धतीने प्रोफेशनल पद्धतीने तुम्ही खूप छान प्रकारे ब्लाऊज शिवू शकताय। हा झाला आपला पाठीमागचा भाग तयार करून। आता आपण स्लीव्ज जॉईंट करायला घेऊ। स्लीव्ज जॉईंट करताना फक्त वरचे दोन साईड घेऊन आपल्याला एक डाव्या हाताला घ्यायची आहे आणि एक उजव्या हाताला घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या दोन्ही स्लीव्ज आहेत त्या एकाच साईडच्या होऊ नयेत। तुम्हाला जर यात कळत नसेल तर मी यासाठी दुसरे व्हिडिओही माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तुम्ही तिथेही जाऊन बघू शकताय की सेपरेट व्हिडिओ आहेत ते पाठीमागचा भाग कसा जॉईंट करायचा किंवा स्लीव्ज कशा जॉईंट करायच्या तेही तुम्ही पाहू शकताय। अशा प्रकारे, म्हणजे सेम आपण क्रॉसपट्टी जशी जॉईंट केली ना तशीच आपल्याला स्लीव्जही जॉईंट करायची आहे, जेणेकरून आपले जे दोरे असतात ते आतल्या साईडने जातात आणि तिथे आपल्याला कोणती पट्टी लावण्याची गरज लागत नाही। अशा प्रकारे आपल्या स्लीव्जही जॉईंट करून झालेल्या आहेत। आता आपण जो एक्स्ट्राचा भाग आहे तो पूर्णपणे कट करून घेणार आहोत। कटोरी ब्लाऊज शिवताना थोड्या थोड्या काही टिप्स असतात, त्या जर तुम्ही व्यवस्थित हे केल्या तर तुमचा शोल्डरला गळा कधीच उतरणार नाही, तो व्यवस्थित बसेल। कट करतानाही व्यवस्थित कट केला आणि स्टिच करतानाही तो व्यवस्थित स्टिच केला तर तुमचा ब्लाऊज परफेक्टच अंगात बसणार, तो कधीही थोडाफार इकडे तिकडेही जाणार नाही। खूप छान बसतो अशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच केल्यावर।
अशा प्रकारे मी सगळ्याचे जे एक्स्ट्राचा जो पार्ट होता आपला ब्लाऊज पिसाचा तो मी अस्तरच्या मापाने कट केलेला आहे. कटोरी शोधते आहे मी. कटोरी ठेवली होती एकीकडे आणि शोधत होते एकीकडे. आता आपल्याला बरोबर कटोरीचा मध्य काढून घ्यायचा आहे. कटोरीचा टक्स पॉईंट तुम्हाला कळत नसेल की नेमकं कितीवर द्यायचा तर व्यवस्थित बघून घ्या. उभे आपल्याला 2.5 इंच घ्यायचे आहे आणि आडवे आपल्याला 1.5 इंच घ्यायचे आहे. डबल टिप मारून घेते. बाहेरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मग भीती वाटते. कटोरी एकदा मी मोजून घेतली. कटोरी 4.25 होती. ती व्यवस्थित बरोबर मापात आलेली आहे का नाही ते मी पाहत होते. दुसरा हे आपल्याला टक्स परत एकदा सांगते. उभे 2.5 आणि आडवे 1.5. अशा जर डायरेक्ट तुम्हाला टिप मारता येत नसेल तर तुम्ही स्केलच्या साहाय्याने रेषाही मारून घेऊ शकताय. खूप पटकन शिवून होतं असा पण ब्लाऊज. 1 तासाच्या आत तुम्ही हा ब्लाऊज शिवून काढू शकताय. बघा, गोलमुंडाच्या साईडचा आकार असतो तो जास्त गोल असतो आणि कटोरीच्या साईडचा आकार असतो तो असा थोडासा निमुळता असतो. तर आपल्याला निमुळता जी साईड दिसत आहे त्या निमुळत्या साईडने कटोरी जॉईंट करायची आहे. आणि कटोरी जॉईंट करताना कधीही वरून खालच्या साईडने जॉईंट करायची आहे. बघा, कटोरी जॉईंट केल्यावरही आपला कोणताच भाग कमी जास्त झालेला नाही. दोन्ही भाग जे आहेत ते आपले एकदम ॲक्युरेट बरोबर आलेले आहेत. दोन्ही भाग मी अशाच प्रकारे स्टिच करून घेत आहे. आता आपण क्रॉसपट्टी लावू. क्रॉसपट्टी लावताना आपल्याला जो मोठा भाग आहे तो पुढच्या साईडला लावायचा आहे. मी सरळ ठेवून त्याच्यावर पुन्हा ती पट्टी उलटी करून ठेवली जेणेकरून आपला कोणताच भाग उलटा सुलटा लागू नये. आपले जे मार्जिन असते ते आतल्याच साईडने जावे. आणि कटोरी ब्लाऊज स्टिच करताना आपले जे दोन्ही आपण भाग जॉईंट करतो त्यामध्ये आपले अर्धा इंचाचे तरी किंवा पाव इंचाचे तरी मार्जिन पाहिजेच. म्हणजे ब्लाऊज उसवत नाही. नाहीतर काय होतं, ब्लाऊज लगेच उसवून बसतो आणि मग ज्यांचा तो ब्लाऊज असतो ते काही ऐकत नाहीत आणि उगाच आपल्याला येऊन ते बडबड करतात. त्यापेक्षा आपण व्यवस्थितपणे आधीच शिवून घ्यायचा आहे. आता हे आपण हुकपट्टी काचपट्टी करत आहोत. एक पट्टी मोठी घ्यायची आहे, एक पट्टी आपल्याला लहान घ्यायची आहे. मोठी आहे ती काचपट्टी करायची आहे आणि छोटी आहे ती हुकपट्टी करायची आहे. हे बघा, वरच्या साईडने आता मी ही हुकपट्टी लावून घेत आहे. हा आहे आपला डाव्या हाताचा भाग. याला मी हुकपट्टी लावून घेत आहे. व्यवस्थित तुम्ही व्हिडिओत बघू शकताय. दाबटीप मारून आता ती पट्टी मी पूर्ण आतमध्ये फोल्ड केलेली आहे. उजव्या हाताला आपल्याला ही पट्टी आता आतल्या साईडने लावायची आहे. ही आहे आपली काचपट्टी. खालच्या साईडनेही थोडे आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि ही पट्टी आपल्याला अर्धवटच दुमडायची आहे. पूर्ण वरती नाही घ्यायची, अर्धीच फक्त आपल्याला वरती दुमडून घ्यायची आहे. आता मी पुढचा गळा त्यांचा आणि माझ्या ब्लाऊजचा पुढचा गळा आहे तो मी मॅच करत आहे. हे बघा, आपल्याला वरती थोडेसे टिपासाठी सोडून द्यायचे आहे शोल्डरच्या साईडला आणि खाली त्यांचा गळा आहे तिथपर्यंत आपल्याला मार्क करून घ्यायचे आहे. गळ्यावरतीही थोडंसं आपल्याला शिवण्यात जेवढे कापड जाते गोट मारताना तेवढे सोडून द्यायचे आहे. दोन्ही मी भाग बघते बरोबर आहे का. अशा व्यवस्थित बघितल्यावर आपला गळा जसा त्यांनी मापाला दिलेला आहे ना ब्लाऊज सेम तसाच होतो. वरही जात नाही किंवा खालीही जात नाही. तर मागच्या साईडला टक्स मारून घेऊ. टक्स हे आपल्याला गळ्याच्या अंदाजानेच मारायचे असतात. खालच्या साईडने मी तिरके मारत आहे. आता लग्नाचा सीझन आहे त्याच्यामुळे पैठणी साडीचे खूप ब्लाऊज शिवायला येत आहेत. खालच्या साईडने मी सरळ ते थोडंसं तिरकं झालं होतं ते सरळ कट करत आहे आणि आपण साध्या ब्लाऊजला जशा खालच्या साईडने पट्ट्या लावतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. तसा व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे.
पण म्हणलं परत दुसरा भाग तुम्हाला दुसरा पार्ट शोधत बसण्यापेक्षा मी सगळं पूर्ण एकाच पार्टमध्ये तुम्हाला दाखवित आहे. सेम आपण तुम्हाला जर साधा ब्लाऊज शिवता येत असेल, त्या साध्या ब्लाऊजला जशी पट्टी लावतो तशीच आपल्याला खालच्या साईडने पट्टी लावून घ्यायची आहे. दापटीप मारून घेते. तुम्ही जर माझा व्हिडिओ कुठून पाहत असाल तर कुठून पाहता ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या इकडे या ब्लाऊजची शिलाई किती घेतात तेही सांगा. त्याच्यावर आपण उलट्या पद्धतीने पुढचा भाग ठेवून घेतलेला आहे. आधी आपल्याला गोट लावायचा आहे. काही काय करतात, आधी स्लीव जॉईंट करतात आणि नंतर गोट लावतात, पण आधी आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. पायपिंग आधी केली तर व्यवस्थित बसते. आधी आपण जर स्लीव जॉईंट केल्या तर स्लीव जॉईंट करताना आपले कापड थोडेफार तरी ओढले जाते आणि गळ्याची आपली पूर्ण फिनिशिंग बिघडून जाते. त्यामुळे कधीही आपल्याला आधी पायपिंग जॉईंट करायची आहे आणि नंतरच स्लीव जॉईंट करायचे आहेत. मी पट्ट्या जॉईंट करून घेते एकमेकांना. हा पुढचा मागचा भाग ज्यावेळेस आपण जॉईंट करतो ना, त्यावेळेस आपल्याला गळ्याच्या साईडने अर्धा इंच आणि तशीच तिरकी मुंड्याच्या साईडला आपल्याला पाव इंच अशी टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे ती टीप आपली थोडीशी तिरकी येते. त्यामुळे आपला गळा उतरत नाही आणि शोल्डरच्या इथे गळा एकदम जाम बसतो, फिट बसतो. मध्ये मध्ये आपल्याला खाचा मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून गोलगळा आपला व्यवस्थित यावा पायपिंगला. व्यवस्थित तुम्ही व्हिडिओत बघू शकता मी कसे डबल फोल्ड केले गोटसाठी.
बघा आता ब्लाऊजची फिटिंग करण्यासाठी आपण पूर्ण ब्लाऊज हा व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आणि याच्यावर त्यांचा मापाचा जो ब्लाऊज आहे तो आपल्याला व्यवस्थित असाच उलट्या साईडने ठेवून घ्यायचा आहे. आणि जी आपली पहिली टीप असते त्या टिपांपासून आपल्याला खून करून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकताय मी कशा पद्धतीने मार्क करून घेत आहे. मुंड्यातही आपल्याला बरोबर व्यवस्थित खालचा ब्लाऊजचा आणि वरच्या ब्लाऊजचा मुंडा एकत्र करून जी आपली पहिली टीप असते ना त्या पहिल्या टिपावरच आपल्याला खून करून घ्यायची आहे. हे बघा व्हिडिओत दिसतच असेल तुम्हाला. असे केल्याने सारखं टेप घेत बसायची गरज लागत नाही, मापे टाकायची गरज लागत नाही आणि आपली फिटिंगही ब्लाऊजला खूप छान होते. म्हणजे त्यांचा जसा मापाचा ब्लाऊज असेल ना सेम तशी फिटिंग होते. बघा सरळ रेषा आलेली आहे आपली. आता पट्टीने मी तुम्हाला मारून दाखवते. कुठेच वाकडे तिकडे आपली रेष झालेली नाही. आता ह्या रेषेवर आपल्याला टिप मारून घेऊन आतमध्ये ह्याच्या 2-2 टिपा 3-3 टिपा आपल्याला मारून घ्यायच्या आहेत. बघा सरळ एकदम आपली मशीनही जात आहे. अशा प्रकारे आपली ब्लाऊजची फिटिंग ही खूप छान झालेली आहे. ब्लाऊजला ब्लाऊज लावून बघायचा, एकदम ॲक्युरेट झालेली आहे. किंवा थोडा लूज जर कुठे वाटत असेल तुम्हाला तर आपल्याला खालच्या साईडने थोडीशी जेवढा आपला ब्लाऊज लूज असेल त्याच्या अर्धी टिप मारून घ्यायची आहे. एकदम व्यवस्थित आपली फिटिंग झालेली आहे. आता आपले काजे राहिलेले आहेत ब्लाऊजचे ते मी काजे करून घेत आहे. काजांसाठी ह्या खुणा करून घेतलेल्या आहेत. काजे करताना आपण जर असे पुढे मागे केले तर आपले काजे उसवत नाहीत. काजे एकदम छान बसतात. ब्लाऊज फाटतो पण काजे उसवत नाहीत. तुम्ही जर काजांच्या इथं सिंगल टिप मारत घेतली, मस्ती तुम्ही डबल मारली तरीही तुमचा ब्लाऊज काज्याला उसवतोच. हे बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आता आपल्याला याला मागच्या साईडनेही हात शिलाई करून घ्यायची आहे. पूर्ण ब्लाऊज आपला स्टिच करून झालेला आहे. बघा किती छान फिनिशिंग सकट आपला ब्लाऊज तयार आहे. हुक्स लावून घ्यायचे. बघा कटोरीचा पपई किती छान पडलेला आहे आणि कटोरीला टोकही नाही.